नमस्कार मंडळी, राम राम. मी तुमचं दख्खन थाट विथ समृद्धी या यूट्यूब चॅनलवरती समृद्धी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत भोपळ्याचे घारगे, ते सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहे. तर ह्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये वापरा. त्यामुळे हे घारगे आहेत ना, खूप छान लागतात, टेस्टला खूप मस्त आणि अजिबात तेलकट होत नाहीत. गोडाचं प्रमाण सुद्धा योग्य पद्धतीने दिलेलं आहे. तर तुम्ही आवडल्यास ही व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा. धन्यवाद. मस्त आता टम्म फुगणार आहेत आपले भोपळ्यांचे घारगे. तुम्ही बघू शकता, ह्याचा रंग बघा आणि त्याचा शेप बघा, खूप छान अगदी टम्म फुगलेला आहे. एकदम तेलकट होत नाहीत. एकूण एक आपले घारगे हे टम्म फुगलेले आहेत. तर ह्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया आपण. अर्धा किलो भोपळ्याचे क्यूब्स घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि असे बारीक बारीक फोड्या करून त्या कुकरमध्ये 2 ते 3 शिटी देऊन घ्या. आणि त्याच्यामध्ये लागणार आहे मेथी. मी ते 2 चमचे मेथी घेतली आहे. ती हलकीशी गरम करून घ्या आणि त्याची पावडर करून अशी चाळणीने चाळून घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गरम गरम हा भोपळा घालायचा आहे. म्हणजे थोडासा थंड झाला तरी चालेल, पण तो एकदम पूर्ण गार होता कामा नये. तर त्याच्यामध्येच काय करायचं आहे, हा अर्धा किलो गूळ घालायचा आहे. कारण सोमाळ असण्याचं कारण एकच आहे भोपळ्याचे, की आपल्याला गूळ हा काय करायचा ह्याच्यामध्ये स्मॅश करायचा आहे. म्हणजे त्याचं पूर्ण पाणी होणार आहे आता. तर ते आपलं पाणी गरजेचं आहे, नाहीतर मग तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. इथं मी हाताने करत आहे. तुम्हाला जर अगदीच जास्त गरम वाटत असेल तर मग काय करा, तुम्ही स्मॅशर घ्या आणि असं थोडंसं स्मॅश करून घ्या. म्हणजे तुमच्या हाताला चटका अजिबात बसणार नाही आणि आपलं कामसुद्धा इझी होऊन जाईल. आता बघू शकता तुम्ही, माझा गूळ आणि भोपळासुद्धा पूर्णपणे एकसंग झालेला आहे. तर ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, अर्धा बाऊल बेसन पीठ घालायचं आहे आणि 1 बाऊल तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ यासाठी की आपले वडे अजिबात तेलकट होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि आता या पिठामध्ये घालायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तर काय करायचं आहे, जी आपली गुळपाणी तयार झालेली आहे तेवढ्यामध्ये मावेल इतकं आपल्याला काय करायचं आहे, गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर आता काय करूया आपण, रंगासाठी थोडीशी हळद आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालून आपल्याला हे मस्त एकजीव मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, अजून थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि याचं पीठ कसं हवं आपल्याला, एकदम सॉफ्ट की नाही, एकदम घट्टसुद्धा नाही, एकदम असं मीडियम स्टेजला मळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, असं पिठाचा मस्त गोळा करून घ्यायचा. दोन्ही हाताने मळायचं आहे आपल्याला एकदम भारी परातीमध्ये, जेणेकरून आपले वडे काय होतील, फुगतील आणि मऊ मऊ होतील आणि आपल्याला थापतानासुद्धा हाताला अजिबात त्रास होणार नाही. त्यामुळे मस्त मळून घ्यायचं आणि मग अर्धा तास ते भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपण गोळे करून थापायला सुरुवात करूया. आता बरेच जण काय करतात माहिती आहे का, लाटण्याने पोळपाटावर सुद्धा हे लाटून घेतात. तर आपल्याला अगदीच पारंपरिक पद्धतीने बनवायचे आहेत हे घारगे. तर आमची आजी अशी हे बनवायची हातावर, आणि आम्ही लहान असतानासुद्धा असं आजीसोबत आम्ही धपाटे करायला बसूया असं म्हणून आम्ही बसायचो. तर आजीने आम्हाला ही शिकवलेली आहे ही रेसिपी. तर मस्त बनवायची, खूप छान तिचे फुगायचे वडे. आणि आता आम्ही थोडंसं शिकलो आहे म्हणा त्यांच्याकडून. तर असे मस्त तीळ लावायचे आणि असं दिसायलासुद्धा पण छान दिसते बघा किती. तर काय करायचं आहे, गोळा घ्यायचा आहे. पुरीला जितकं आपण घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या, कारण हे जाड असेल तरच ते फुगतील. तर काय करायचं, त्याला थोडेसे तीळ लावून घ्या आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्या, जेणेकरून आपल्या हाताला चिकटणार नाहीत. तर असं गोल 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 करून प्रेस करायचं आहे आणि पुरीचा शेप द्यायचा आहे. तर मी काय केले ते 2 तुम्हाला बनवून दाखवले आहेत. त्याच पद्धतीनं मी हे बाकीचे सुद्धा
करून घेतलेले आहे. आणि जास्त बनवून ठेवायचे नाहीत. जास्त जर तुम्ही बनवून ठेवलात तर ते फुगणार नाहीत तेलात. आपल्याला लिमिटेडच बनवून तळायचे आहेत. तुमच्या जोडीला कोण मदत करणारे असतील तर तुम्ही थापत थापत तळू शकता. आता मी तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल कढले की नाही बघायसाठी छोटासा एक तुकडा टाकला होता मी. तर आपलं तेल हे तापलेलं होतं म्हणून मी आता हा धपाटा म्हणजेच घारगे सोडलेले आहेत. तर असं पालटून पालटून आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि गोल्डन रंगावर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अजिबात कच्चं काढायचं नाही आहे. बघा रंग छान दिसतोय की नाही. आणि तीळ लावल्यानंतर असं होतं की हे तीळ आहेत ना तेलामध्ये सुटतात. मग तुम्ही काय करू शकता, ते काय करायचं आहे, तुम्ही मळताना थोडेसे तीळ टाकलात तर मग ते तेलामध्ये असे सुटणार नाहीत. तर तुम्हाला ही एक टीप आहे की तुम्ही मळतानाच थोडेसे तीळ टाकून घ्या, जेणेकरून हे असं तेलामध्ये पोहणार नाहीत. तर मी इथं 2 प्रकारचे बनवले होते. एक थोडे बनवले होते तिळाचे आणि थोडे बनवलेले आहेत ते बिना तेलाचे. आणि ही एक दुसरी पद्धत आहे. तुम्हाला जर हातावर जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता, असं पोळपाट घ्यायचं आणि त्या गोळ्याला काय करायचं आहे, तेलामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने असं सगळीकडे पसरवायचं आणि सगळीकडे समान जाडे राहू द्या, जेणेकरून तो फुग्याला छान मदत होईल. तर काय करूया आपण आता, मस्तपैकी तेलामध्ये सोडून तळून घेऊया. आता मी तर तेलामध्ये टाकलेलं आहे. तर त्याला काय करूया, झाराच्या सहाय्याने थोडंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे लगेच तो फुगून वरती येईल. बघा मस्त फुगला की नाही, खूप छान, अजिबात तेलकट होत नाहीत. आम्ही ना हे संक्रांतीच्या वेळेस करतो धपाटे. पण आता काय झाले, मुलांना सुट्ट्या लागले तर त्यांना असे छान चमचमीत पदार्थ आवडतात ना. मग बाहेरून काहीतरी आणण्यापेक्षा हे घरचं आपलं पारंपरिक पदार्थ बनवून दिलेले केव्हाही चांगले, नाही का. बघितलं किती छान बनवलेत ना भोपळ्याचे घारगे. आणि दिसायला सुद्धा खूप छान लागतात, खायला सुद्धा खूप मस्त लागतात. सॉफ्ट क्रंची मस्त लागतात. आणि मेन म्हणजे लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात. तर ह्या सुट्टीमध्ये तुम्ही नक्कीच करायला विसरू नका. आम्ही तर हे संक्रांतीमध्ये करतो आणि कधी कधी दसऱ्यामध्ये सुद्धा आम्ही हे करतो भोपळ्याचे घारगे. आणि एरवी तर लहान मुलांची फरमाईश असली घरामध्ये, जर मुलं असेल तर त्यांच्या फरमाईनुसार आपण प्रत्येक डिश ही करत असतो. तर नक्कीच या सुट्टीमध्ये ट्राय करा. आणि तुम्हाला आवडलं व्हिडिओ तर लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता. त्यासाठी धन्यवाद.